करण्याची संधी दिली एखाद्या कार्यकर्त्याला, ज्या कार्यकर्त्याला मुळातच आवड आहे, एक पॅशन आहे, अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीला काम करण्याची पॅशन आहे त्याला कामापासून वंचित राहायला नाही आवडत. पण तुम्ही जेवढ्या आशावादी आहात होता त्या तितकंच म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातनं किंवा पक्षाच्या बाजूने विचार केला तर वहा पर देर है पर अंधेर नाही असं म्हणता येईल का? काय प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठींकडे तयार असते. कोणाला काय काम द्यायचं, कोणामध्ये काय कपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते काम दिलं जातं आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे. झालं तुमच्या उमेदवारीच्या बाबतीत, पण एकूणच जर विचार केला पक्षाने दिलेले उमेदवार एक प्रकारचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलाय. पुण्याच्या बाबतीत नेहमी म्हणजे अगदी विधानसभेपासून बोललं जात होतं की पुण्यामध्ये ब्राह्मण प्रतिनिधित्व हे कमी आहे किंवा तेवढी संधी दिली जात नाही. तुमच्या रूपाने ते प्रतिनिधित्व मिळालं असं म्हणता येईल का? त्याचबरोबरीनं एकूण पक्ष आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असू द्यात मग तिकडे अशोक चव्हाणांना आणि डॉक्टर गोपचंद यांना उमेदवारी देऊन हा बॅलन्स साधला गेला असं म्हणता येईल का? मी पक्षाने जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. आणि मला काम करण्यासाठी संधी दिली आणि मी करणं एवढंच माझ्यासाठी आखलेलं गोष्ट आहे. वरिष्ठांनी काय दृष्टी ठेवली आणि काय विचार केला हा माझा विचार करण्याचा मुद्दाच नाही. तो मी एक छोटी कार्यकर्ती आहे, मला माझ्या कामाची हे माहिती आहे आणि तेवढ्यापुरतंच बोलणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली नव्हती त्यावेळी पुण्यातल्याच एकूण ब्राह्मण समाजापैकी अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की एक प्रकारची अन्यायाची भावना होती. म्हणजे असंतोष तर नाही, म्हणजे एवढं पुढे कधी होत नाही, पण अन्यायाची भावना निश्चितपणे त्यांच्यामध्ये होती. तर ती आता दूर होईल असं तुम्हाला? नाराजी दूर होईल समाजातल्या? समाजातल्या अनेक लोकांचे मला फोन येत आहेत. थोडीशी त्यांना आशा वाटली जेव्हा निर्णय झाला नव्हता, पण तुमच्या माध्यमातून लोकांना की उमेदवारी देण्याची शक्यता वगैरे तेव्हापासून फोन येत होते आणि आता तर खूप फोन येत आहेत. तर एक सर्वदूर समाधान आहे समाजामध्ये, पण अर्थातच इतर समाजातल्या लोकांना सुद्धा माझ्याविषयी खूप जिव्हाळा आहे, प्रेम आहे. कारण मी काम करत असताना विशिष्ट असा समाजाचा भाग बनून कधीच काम केलं नाही. त्यामुळे मी सर्वच बांधवांचे मनापासून आभार मानते. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याशी खूप एकोप्याने राहतात, मला अगदी बहिणीसारखं प्रेम करतात आणि अशा सगळ्यांचे मला फोन येत आहेत, आनंद व्यक्त होतोय. त्यामुळे हा विशिष्ट जातीचा मुद्दा नसून एक निष्ठावंत आणि कृतिशील अशी व्यक्ती की जिला पुन्हा एकदा संधी मिळाली याच्यासाठी सगळ्यांचं समाधानाचे स्वर मला ऐकू येतात आणि मला छान वाटतंय. ते तुमच्या उमेदवारीचा लोकसभेला कसा फायदा होईल बघूया. आता मला करून देता येईल तेवढं मी देईनच. आता राज्यसभेमध्ये तुम्ही आता जाताय, राज्यसभा तुम्हाला मिळते, केंद्रात तुम्हाला संधी मिळावी की केंद्रात सुद्धा काम करायची संधी मिळावी केंद्रामध्ये, तर असं काही अपेक्षा आहे किंवा असं काही तुम्हाला वाटतंय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी? मी आताच जातीये तिथे, जस्ट मला माहिती पण नाही तिथे काय ते, त्यामुळे लगेच अशा खूप मी अतिमहत्वाकांक्षेपोटी काही गोष्टीच कधीच करत नाही. माझा स्वभाव नाही. मला शिकायला आवडतं, मला काम करायला आवडतं. मी नक्कीच शिकीन तिकडे. कसे मोठे मोठे दिग्गज तिथे त्या सभागृहाचा भाग झालेले आहेत, आधीचेही होते. त्या सभागृहात बसायला मिळणं, प्रश्न मांडायला मिळणं, आपली भूमिका मांडायला मिळणं हे इटसेल्फ किती समाधानाची गोष्ट आहे. याच्या उपर आणखीन काही अपेक्षा करणं हे फार अवाजवी ठरेल. नाही, तुम्हाला मध्यंतरी तुमच्या मतदारसंघापासून लांब ठेवलं गेलं, निरोपही मिळत नव्हते, तुम्ही जाहीरपणे ते बोलूनही दाखवलं, नाराजी व्यक्त केली होती. आता सगळं हे आता पुन्हा मतदारसंघात ऑब्व्हियसली सक्रिय होणार पूर्ण ताकदीनं? मी सगळीकडे सक्रियच होते. माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते, ज्या गोष्टी पटत नाही त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते. तर ते इश्यू बेस असतं, ते कोणावर व्यक्तिगत नसतं. एखाद्या महानगरपालिकेच्या कृतीवर असतं, प्रशासनाच्या एखाद्या निर्णयावर असतं. आणि आपण कुठेही असलो, महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी
पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही होणार. एका बाजूला तुम्हाला असं बाजूला ठेवलं जातंय असं दिसत असलं आता तरी जाऊ दे ना. असलं तरी तुम्हाला वरिष्ठ जास्त नेते दुःख झालं का माझ्यापेक्षा जास्त वरिष्ठ नेते येऊन मी शांततेत- विसरले तरी मला आनंद काय आहे. पण तरी दरम्यानच्या काळात वरिष्ठ नेते यायचे, छान पाहुणचार घेऊन जायचे तुमच्याकडे. तरी म्हणजे ठीक आहे की इथले निरोप मिळत असले तरी तुमचे निरोप योग्य ठिकाणी पोहोचत होते. आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण नेहमी म्हणजे आता हे ऑफ द रेकॉर्ड तुमच्या रेकॉर्डचं काही नाही. तुम्हाला पण मला धन्यवाद द्यायचे. कारण सगळ्यांनी माझ्या ज्या ज्या वेळेला एखादा विषय मी उचलला असेल, एखाद्या प्रश्नावर मी बोलले असेल, मी अगदी आमदार असताना काही प्रश्नांवर मी माझी भूमिका मांडत होते, नगरसेविका असताना मांडत होते, नगरसेविका आमदार नसताना मी काही इश्यूजवर बोलत होते. तर याही सगळ्या वेळेला तुम्ही त्याला योग्य प्रकारे जनतेपर्यंत पण पोहोचवलं. मला थोडंसं एक ऑन द रेकॉर्ड पण बोलते मी, मला जनतेचे सुद्धा आभार मानायचे की नागरिकांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, खूप प्रेम केलं. पुण्याच्या नागरिकांनी, महाराष्ट्राच्या नागरिकांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, मुलीसारखं प्रेम केलं. माझ्या दुःखामध्ये सुखामध्ये हे सगळेजण आहेत. मी आज माझ्या सुखामध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेते, सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते की शब्द नाही, त्यांनी माझ्यासाठी जे तळमळले त्यांचा अधिकार आहे माझ्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा. त्यामुळे सगळ्यांच्या प्रती मी खूप मनापासून, जे सगळे सोयरे नाहीत, जे नात्यातले नाहीत, गोत्यातले नाहीत, कधी पाहिले नाही, कधी भेटले नाहीत, असेही लोक जेव्हा तुम्हाला खूप जिव्हाळ्याचं येऊन बोलतात तेव्हा खूप छान वाटतं. ते आपल्या कामावर त्याचं परीक्षण करून कुठेतरी त्यांनी ऐकलेलं पण असतं, ते तपासलेलं असतं, वेळोवेळी ऑब्झर्व केलेलं असतं आणि त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला या ताईला सपोर्ट करायचा आहे. मग तो माझ्यासाठी फार मोलाचा असतो. आता काय केलं शिकवा? हा काही नाही. थँक्यू. 1-2 करून